परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज हळदगाव या गावी नुकतेच पूजायच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आदरणीय मंच, कारण मला सगळ्यांची माझी नाव माहीत नाही त्यामुळे नाव वगैरे शक्य होणार नाही। सोबतच उपस्थित सर्व बाबांचे सेवक सेविका बालगोपाल यांना माझा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम, तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान साई बाबा जिंदगी यांना माझा प्रणाम, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडकाई वाराणसी आई यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। उपस्थित सर्व बाबांचे सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आतापर्यंत बरेच सेवकांचे मान्यवरांचे इथे मार्गदर्शन झाले आणि त्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे आपल्याला काहीतरी शिकायला मिळालेलं आहे। जेव्हा आपण इथून जाऊ तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या कार्यक्रमात गेलो आपल्याला काय घेऊन जायचं आहे, कारण हा मार्गाचे जे मार्गदर्शन करतात मला वाटतं फार थोडक्यात बोलतात, अनेक सेवक त्यांच्याकडे असतात आणि खरंच शिकायचं जरी झालं त्या बैठकीच्या माध्यमातून, सेवक संघाच्या माध्यमातून, कोजारीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईना त्याच्यात आपण निश्चितपणे शिकायला मिळतं आणि आपण शिकणं हे सेवकांचं तुम्हा आमचं सर्वांचं कर्तव्य असतं। बरेच मी या मार्गावरती आज 35 वर्ष झाले मी सातत्यानं ह्या मार्गामध्ये कार्य करत असतो आणि आता नव्यानंच मला की मार्गदर्शक म्हणून सर्व सेवकांच्या वतीने माझी निवड करण्यात आली। जवळपास मला 1.5 वर्ष होत आहे। तर जेव्हा मी मार्ग स्वीकारला तेव्हा माझ्या परिसरामध्ये विशेषतः गंगापूर वार्ड क्रमांक 5 मध्ये आम्ही 2-4 सेवकांच्या कुटुंबाचा सेवक होतो। तेव्हा बाबा हयात होते आणि आमच्या घरी नेहमी दुःख राहायचं। एक बिमार पडला काही दिवसांनी तो दुरुस्त व्हायचा, तो बिमार पडला की मग ह्या दुरुस्त व्हायचा, असं आमच्या घरी सातत्याने 5 ते 7 ते 8 वर्ष आम्ही नेहमी दुःखी राहिलो। जेव्हा हा मार्गाचे सेवक आम्हाला मिळाले त्यांनी सांगितलं की तुमच्या कुटुंबामध्ये नेहमी असे दुःखी राहतात, तुम्ही नेहमी औषध पाणी करत असतात, पैशा तुटून गेले, ते केव्हापर्यंत चालणार। त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही मार्ग स्वीकारा आणि ज्या दिवशी आम्ही मार्ग स्वीकारला तर मी आमच्या कुटुंबामध्ये दुःख बघितले नाही, कधीच नाही। मी माझ्या कुटुंबाचे सौभाग्य समजतो की बाबा हे असताना आमच्याकडे 2दा येऊन गेले। बाबाचे चिरंजीव डॉक्टर मनोज ठोबरीकर हा जगातला एकमेव, हा जगावरती नियंत्रण मिळवणारी कंपनी नासा, त्या नासा कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते बाबांचे चिरंजीव डॉक्टर मनोज ठोबरीकर, आज बी आहेत अमेरिकेमध्ये, ते सुद्धा येऊन गेले। तर तेव्हा त्यांच्याकडनं बाबाकडनं जे मार्गदर्शन मिळायचं, बाबाच्या चिरंजीवाकडनं जे मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे मी असं समजेल की ते माझ्या कुटुंबाचं मी सौभाग्य समजतो। कारण त्यावेळेस बाबामध्ये तेव्हा बघितलं सेवकामध्ये एकता। बाबा नेहमी उदाहरण द्यायचे की तुम्हाला एकता बघायची असेल तर तुम्ही उमेडला या, उमेडला जा आणि तिथल्या सेवकांची एकता बघा। सर तुम्हाला सांगतो जेव्हा एकता उमेडमध्ये होती बाबा उदाहरण द्यायचे आणि उमरेड मध्ये सर्वप्रथम जरी 2 गट पडले असतील तर ते आमचं उमरेड शहर आहे, उमरेड शहरामध्ये, कारण ओम हे तिथंच निर्माण झालं। म्हणून तेव्हा जे शब्द बाबांनी वापरले होते त्याचे विपरीत परिणाम असे की 2 गटामध्ये उमरेड शहर विभागला गेला। तेव्हा बाबा अमेरिकेमध्ये होते। बाबा अमेरिकेतून आल्यानंतर जेव्हा सर्वप्रथम बाबांनी मुंबईचा दौरा केला तर आमच्या निवासस्थानी आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही आपले मंडळ सेवक आहेत, आपले सेवक आहेत,
यांना हिंमत द्या, घाबरू नका म्हणून सांगा त्यांना, आणि तुम्ही कुठेही कोणत्या गोष्टीला बळी न पडता आपल्या मंडळाशी जुळून राहा. बाबा म्हटलं आम्ही स्वतःची गॅरंटी देऊ, सेवकांना सांगण्याचा प्रयत्न करू, आणि निश्चितपणे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आणि उमरेडमध्ये नाहीच्या बरोबर काही लोक त्यांच्यासोबत जुळले आणि सोबत नंतर ते परत आपल्याकडे परत एकता जे विभागली होती परत झाली. थोडंफार का होईना गावचे गट असतात, परंतु जेव्हा ह्या मंडळाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम होतात, कोजागरीचे असतील, चर्चा बैठक असेल, होणारे कार्यक्रम असतील, तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये असं असताना सुद्धा आम्ही एकत्रित येतो. तर तेव्हा आम्हाला गट्टातट्टावर काही नसतात, म्हणजे ही एक चांगली जमेची बाजू आहे. आम्ही सगळे एकमेकांचे मतभेद विसरून एका ठिकाणी येतो, कारण की आम्ही एका परमेश्वराला मानतो म्हणून आम्ही एकत्रित येतो. हे सर्वसाधारण गोष्ट आहे. आता मी जास्त वेळ घेणार नाही. एक मार्गदर्शक ह्या नात्याने सांगतोय मी. उत्तर प्रदेशामध्ये आपल्या मार्गाचे सेवक नाही आहेत. मला वाटलं असतील तर मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षांना, आपले अध्यक्ष मदनकर साहेब, त्यांना विचारलं मी की आपल्या मंडळाचा कोणी मार्गदर्शक आहे का. त्यांनी सांगितलं नाही. म्हटलं साहेब तिथं कार्य द्यायचे आहे. अलीकडे मंडळाचा एक आदेश आले की कोणत्या सेवकांनी, कोणत्या मार्गदर्शकांनी आपल्या परिसराच्या व्यतिरिक्त कुठे कार्य देऊ नये, कारण जवळपास कोणी जो मार्गदर्शक असेल अशा सेवकांना तुम्ही त्यांच्याकडे पाठवा. निश्चितपणे आपण मंडळाच्या आदेशाचं तंतोतंत पालन सुद्धा केलं. एक आता नवीन माथे मार्गावरती आले. एक कुटुंब असं होतं की 14 वर्षापासून दुखी होतं. 14 वर्ष कमी होत नाही. ती बाई दुःख बाईला होतं. अचानक तिच्या अंगामध्ये काय होत होतं माहित नाही, भगवंताला ठाऊक. आणि ते स्वतःचं डोकं भिंतीवरती आपटायचे. कधी जमिनीवर खाली बसायचे, खाली जमिनीवर बसायचे, कोणती मिळेल ते वस्तू फेकून द्यायची. असं करता करता 14 वर्ष निघून गेले. त्या बाईची सासू पुणे येथे नोकरी करतो, पुण्याला. तर त्या पोराला सांगितलं की बेटा मी पुण्याला नोकरी करतो, तू पण बाहेर नोकरी करतेस, घरी छोटे छोटे मुलं आहे, आणि अचानक अशी तब्येत बिघडते, 3 दिवस बेहोश राहते, तिला होश सुद्धा येत नाही. अशी त्या बाईची स्थिती होती. तर मी नोकरीला बाहेर आहे, तू पण ड्युटीवर बाहेर जातो, अचानक तब्येत बिघडून जाते. लहान लहान लेकरं आहे, तिला फक्त 4 मुली आहेत. 4 मुली. तेव्हा अचानक तब्येत बिघडली तर 4 मुली काय करते. बेटा माझ्या पगारातून तुझा घर संसार चालू शकते, तू जोपर्यंत तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत ड्युटीवरती जाऊ नको, तिच्या सेवेत असता. त्याला वाटलं 1-2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये ठीक होऊन जाईल. उत्तर प्रदेश म्हटलं तर सगळे देवधर्म तिथं जन्माला आले. राम असेल, कृष्ण असेल, सगळ्या त्यांच्या जन्मभूमी तुम्हाला तिथंच भेटतील. आणि एवढ्या धार्मिक नगरीमध्ये जिथे देवानेच जन्म घेतला असं लोक म्हणतात, ऐकून माहिती आहे मी तुम्हाला सांगतोय. तर तिथे त्यांनी प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक मस्जिद मध्ये जे जाणते होते त्यांच्याकडे औषध पाणी तर त्यांनी विचारू नका इतके केले, परंतु बाईला कुठेही आराम झाला नाही. तर त्या बाईचा भाऊ नागपूरला शिकतोय. तिचा भाऊ आपल्या एका सेवकाचा मित्र होता. ते दोघे एका क्लासमध्ये शिकतात. त्यांनी आपल्या बहिणीची व्यथा आपल्या मित्राकडे मांडली की माझ्या बहिणीचं असा प्रॉब्लेम आहे बा, आज 14 वर्ष झालेत, आम्ही खूप ठिकाणी गेलो, कुठं आराम लागत नाही. तर त्यांनी सांगितलं की आमच्या मार्गामध्ये परमेश्वर शक्ती कार्य करतो, दैवी शक्ती आहे, आणि त्या दैवी शक्तीचा लाभ जर तुमच्या बहिणीला जर मिळत असेल तर निश्चितपणे आम्ही आमच्या मार्गदर्शकाला बोलून तुम्हाला कळवतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं. मी त्याला सांगितलं फोनवरती की बाकी मार्ग देण्याचा वगैरे जो विषय आहे तो आपण नंतर घेऊ, कारण मला तिकडं मार्ग देण्याचा अधिकार नाही आहे. तशी मंडळाकडनं विचारणा करून जिथे कोणी मार्गदर्शक असेल त्यांना आपण त्यांच्याकडे पाठवून देऊ, अशा पद्धतीने बोलणं केलं. सर्वप्रथम मी त्याला सांगितलं की
त्या बाईच्या अंगामध्ये काही धागे दोरे असतील टाईट असतील ते सगळे काढून घ्या आणि तिला एका तासामध्ये 3दा तीर्थ द्या. तीर्थ देत असताना सर्वप्रथम 21 फुकाचं द्या आणि त्या बाईला नेमका त्रास कोणता आहे ते आधी भगवंताचं नाव घेऊन सांगा. हे सगळं सांगत असताना त्याला मी पेन घ्यायला लावला हातामध्ये आणि पुस्तक घ्यायला लावलं की तुम्ही सांगतो ते लिहून काढ. तीर्थ देत असताना तुला माहित पाहिजे की तीर्थ कसं बनवून देता येतो आणि कसं होतं. तर एका तासामध्ये 3 द्या सांगितलं. पहिले 21 फुकाचं, नंतर 11 फुकाचं, त्यानंतर 20 मिनिटांनी 7 फुकाचं. 21, 11, 7. एका तासात 3 वेळा तीर्थ दिलं की बाई बेहोश होती. तीर्थ देताबरोबर क्षणाचा वेळ न लावता बाई उठून बसली. ही ताकद ह्या मार्गात, ही ताकद ह्या मार्गात आहे. दैवशक्ती ह्या मार्गात आहे. इतका मोठा चमत्कार हा कुठेच होत नाही. तो चमत्कार होत असेल तर फक्त ह्या मार्गात होत आहे. हा चमत्कार कोणामुळे होतो? हे कैलाशवाल्यांनी सांगितलं त्याला तीर्थ द्यायला म्हणून झाला का? नाही. कोणी मंडळाचे पदाधिकारी असतील, सभासद असतील, ज्येष्ठ सेवक असेल, ज्येष्ठ सेविका असतील, त्यांच्यामुळे नाही. तुमच्या आमच्या कोणामुळेच नाही. ह्या मार्गामध्ये देवशक्ती जर कार्य करत असेल तर निश्चितपणे बाबांच्या त्या त्यागावरती, बाबाच्या शब्दावरती ही शक्ती इथं कार्य करत आहे. हे चालता येणार नाही सेवकांना. बरेचदा आपण ऐकतो की माझ्या आमचे 100 सेवक आहे, 500 सेवक आहे, 1000 सेवक आहे. ते सेवक तुमचे आमचे नाही आहे. ते सेवक मंडळाच्या, बाबांच्या, भगवंताच्या शब्द आहे. म्हणून असं त्या तोऱ्यामध्ये कशा कोणी महाराष्ट्राच्या सेवकांना जोडू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं आहे. तर त्यानंतर त्यांचा मला फोन आला. बाळासाहेब आम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे तीर्थ दिलं, बाईला होश आलेला आहे. आता आम्हाला निश्चितपणे हा मार्ग स्वीकारायचा आहे. मला दादा रे तुला मार्ग देता आला असता परंतु माझ्या काही अडचणी आहे. तर लगेच मी सन्माननीय आपल्या मंडळाचे अध्यक्ष मदन साहेबांना फोन लावला की साहेब अशी अशी अडचण आहे, आपला तिथं कोणी मार्गदर्शक आहे का? त्यांनी सांगितलं आपला उत्तर प्रदेशमध्ये आपले कुठेही सेवक नाही आहे ते झारखंडमध्ये. त्यांना झारखंडमध्ये पाठवून त्यांनी सांगितलं मला. ज्या माणसाला उत्तर प्रदेशच्या बाहेर तो गेला नाही, राजस्थानमध्ये सुद्धा गेला होता, आता झारखंडमध्ये त्याला कुठे शोधायला जाईल? शक्य नाही. साहेब म्हटलं झारखंड हा प्रदेश वेगळा आहे, उत्तर प्रदेश हा प्रदेश वेगळा आहे आणि महाराष्ट्र हा प्रदेश वेगळा आहे. तिन्ही प्रदेश वेगवेगळे आहेत. मग उत्तर प्रदेशमध्ये मार्ग जरी झारखंडमध्ये द्यायचं जरी झालं तर मग महाराष्ट्रातून का नाही? महाराष्ट्रामध्ये का नाही? त्याचं कारण म्हणजे असं कारण की लोक आपल्या संपर्कात आले, त्याला तत्काळ मार्ग पाहिजे, त्याला रील पाहिजे कुठेतरी. हा झारखंडमध्ये कोण शोधत असेल? तर त्यांनी सांगितलं साहेबांनी की तुम्ही तात्पुरतं का होईना तिथं कार्य द्या. त्यांची लक्ष घेता. आज त्यांचे 7चे कार्य झाले. पहिले 3 दिवसाचं केलं, मागचे कार्य आपण त्याला दिले. त्यांना 7चं दिल्या, त्यांचे सुरू आहे आणि ती बाई एकदम व्यवस्थित आहे. त्यांना कार्य देत असताना मी त्यांना घरी बोलवलो, म्हणजे उमेदमध्ये, की संपूर्ण कुटुंबाशिवाय आल्याशिवाय ह्या मार्गाचा कोणताही मार्गदर्शक कार्य देत नसतं. या मार्गाची आमची पद्धत आहे, परंपरा आहे. ते आम्हाला नीटपणे सांभाळावं लागतं. म्हणून त्यांना मी बोलवलं. तेव्हा बघितलं मी त्या बाईची व्यथा. तिला सांगितलं मी 14 वर्ष कशी जगली मलाच माहित नाही. 14 वर्ष त्या बाईचं दुःख भोगत असेल. तिचे लहानसं बाळ होतं, ते 13 वर्षाचं झालं. हे कसं मोठं झालं मला कळलं नाही. म्हणजे इतका त्या बाईला भान नव्हतं आयुष्याचा आणि त्याच्या स्वतःच्या परिपंचाचा. तर हा चमत्कार कुठे होऊ शकतो? तो फक्त मार्गात होतोय. तर एवढी मोठी दैवी शक्ती ह्या मार्गात कार्य करते. परंतु बरेचदा मला हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे स्वतः प्रश्न मी स्वतःच विचारतो की क्षणाचा वेळ न लागता किती मोठं दुःख असलं तरी लगेच ते दूर दुःख नाहीशे होतं. मग आपण काही सण मार्गात आल्याच्या नंतर आपल्याकडे हरणं होतात, न होणं पण होऊन जातात, पक्के सुख होतो. परत आपल्या कुटुंबामध्ये दुःख काय होतं हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण आपण दुःख भोगलं होतं, आपलं दुःख दूर झालं आणि आपण परत सुखी आणि समाधानी जगायला लागलो.
त्यानंतर हळूवार का होईना आपल्या मार्गाचा तत्वस्थ नियमाचा विसर पडतो. ही तेवढं सत्य आहे. मग कुटुंबामध्ये दुःख निर्माण होतात. मग म्हणतो आपण आपल्याकडे सर्व पद्धतशीर वागतो, पद्धतशीर करतो, हवना झाले, सगळं झालं, दुःखाचा आपण मुक्त झाला, परत दुःख का निर्माण झालंय. तुम्हाला एक उदाहरण देतोय मी. असाच एक सेवक आहे आपला नळगाव सत्तूगडला. तर त्याच्या वडिलांच्या अंगामध्ये नागोबा यायचा. नागोबा आयुष्यभर त्याच्या वडिलांनी नागोबाची सेवा केली. त्याच्या घरी आगता वगैरे तोड होताच. आगता समजतं तुम्हाला? आपण जातो त्यांच्याकडे दुःख वगैरे सांगायला. तर त्याच्या वडिलांनी आयुष्यभर नागोबाची सेवा करून लोकांच्या आगता तोडत राहिला आणि काही दिवसांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अलीकडे नवीन पिढीला ते सगळं जमत नाही. त्यांच्या अंगात देव येत नाही, फक्त दारू पिल्यावर डोलतो असा डोलत नाही. तर त्यांच्या वडील मृत्यू झाल्यानंतर लवकर साठवतोय, छोटासा अनुभव सांगतोय तुम्हाला मी. तर त्याचा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंबाला सापाची सावली दिसायची. भिंतीवरती साप दिसत नव्हता, सावली दिसायची. घरी पोरगा जरी आला सापाची सावली जरी दिसली तो घरातून बाहेर उठून पडायचा. पत्नीला दिसायची, मुलाला दिसायचं, सर्वांना दिसायचं. तो इतका वैतागून गेला की घरात जावं की नाही जावं, घरात जायचं की नाही जायचं तो वैतागून गेला होता. शेवटी तो व्यक्ती आपल्या एका सेवकाला भेटला की मी देवधर्म सगळे केले, मी वैद्य सगळे पूजले, म्हणे मला माझ्या घरामध्ये सापाची सावली दिसतो. त्याने सांगितलं तुम्ही आमच्या मार्गदर्शकाकडे चला, त्यांना काय तुमचं दुःख त्यांना सांगा आणि ते मार्गदर्शन ज्या पद्धतीने करतील त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्याला मी साफसफाई करायला सांगितले. आणि ज्या दिवशी त्यांनी अगरबत्ती घरी लावली 3 दिवसाच्या कार्यामध्ये, तर त्याच्या घरामध्ये कधीही सापाची सावली दिसली नाही. हा त्या मार्गाचा घडतो. काय झालं नंतर मग माहित आहे, त्यांनी 21 दिवसाचे कार्यक्रम सुद्धा केले. 3, 7, 11, 21 ना अचानक त्याच्या मित्रासोबत बाहेर फिरायला गेला. फिरायला जात असताना त्या त्याच्या मित्रांनी सांगितलं की बाबा रे आपण एका धाब्यावरती बसू आणि थोडी थोडी घेऊन घेऊ काय दारू. त्याने सांगितलं ना, प्रामाणिकपणे सांगितलं का मी हा मार्ग स्वीकारलेला आहे, मी दारू पित नाही. त्यांच्या सोबत असलेले जे मित्र होते त्यांनी आग्रह केला की बाबा रे पेत नाही, हरकत नाही, घरी नको पिऊ, बाहेर कोण पाहिजे असं सांगून त्याला दारू प्यायला त्यांनी बाध्य केलं आणि याने ती दारू पिली. घरी आला, 15 दिवस व्यवस्थित राहिला. त्यांनी मला सांगितलं ना, त्या कुटुंबाच्या कोण्या व्यक्तीला सांगितलं आणि त्यांनी परत कार्य करण्या सुरू केले. एक दिवस चिमुरला जात असताना तो त्या कुटुंबासोबत पत्नी गाडीवरती बसली होती, एक मुलगा मागे बसला आणि एक मुलगा गाडीच्या टंकीवरती बसला पेट्रोलच्या. असे 4 लोक चिमुरला जात असताना अचानक समोर एक गाडी येत होती. याला वाटलं ते गाडी माझ्या अंगावरती येत आहे, गाडी खूप लांब होती. तेवढ्या स्पीडची गाडी त्यांनी रोडवरून साईडला घेतली, शिल्पावर घेतली आणि गाडी सरळ त्या शेतात जाऊन बसली. 3 पलट्या खाल्ल्या. गाडीला खरंच बी नाही आले, मुलाबाळाला कोणीच काही लागलं नाही आणि त्या मांडीतून त्याचा पाय मारला, म्हणजे 2 तुकडे झाले. इतका तर मार लागला. नंतर ते गाडी दूर होती, ते जवळ आले, त्यांनी थांबवलं, त्याला उचललं आणि चिमूरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्याला विचारलं की बाबा का झालं. अरे मला वाटलं म्हणजे तुमचीच गाडी माझ्या अंगावरती आली, ती गाडी खूप लांब होती. तेव्हा त्यांनी ड्रेसिंग वगैरे केलं. त्याला सांगितलं की आता तू मेडिकलमध्ये ऍडमिट हो. तर अलीकडे लोक दवाखान्यात फार कमी जातात, पाय बांधणारे लोक असतात त्यांच्याकडे जास्त जातात. तर ठरल्याप्रमाणे ह्या दुसऱ्याने पाय बांधायला गेला. त्यांनी पाय बांधला. हड्डी समजा जुळून असली तर एकावर कधी येत नाही. एकदा त्याला बार्डिंग केलं, बांधली तर कधी एकावर चढत नाही. त्याने 3दा पाय बांधला. जेव्हा जेव्हा सोडे तेव्हा हड्डी एकावर एक यायची. पाय बांधणाऱ्याने त्याला विचारलं की बाबा तू कोणा देवाधर्मात मानताच का. नाही मी परमात्मामध्ये आहे, तू आता पायच नको बांधतो म्हणे, मी गुंफून देतो म्हणे. आधी तू तुझ्या मागाच्याकडे जा, कारण त्याला मागाचे चांगली जाण होती. त्या कुटुंबात लोक मागत होते. त्याने मला फोन केला, बरं साहेब असं का झालं असं. माझं जेव्हा जेव्हा पाय बांधतो तेव्हा हड्डी येऊन जाते आणि माझा पाय नेहमी तेव्हाच राहतो. मी म्हटलं तूच सांग नेमकं तू काय केलंस.
त्यांनी सांगितलं नाही. त्याला विचारलं तू काय कर ते मला सांग, नंतर मी तुला सांगेन तुला काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की मी असं असं केलं, बाहेर गेलो होतो, मी त्यासोबत दारू पेले, ना कुटुंबात सांगितलं, ना भगवंताला माफी मागितली, नाही माणसाकडनं शब्द सोडवला. तर हा मार्गामध्ये असं होतंय, ज्याने इतक्या दिवसात दुःख तुमचे दूर झाले का श्राप दूर झाले, परत तुम्ही काय केलं जे करायला नको होतं नेमकं तेच केलं. म्हणून माझी एक विनंती आहे सर्व सेवकांना की जो क्षण आपण त्या दिवशी मार्गावरती आलो, जे दुःख घेऊन आपल्या मार्गात आलो, तो दिवस विसरू नका. तो दिवस जरी विसरले तर परमेश्वर तुम्हाला विसरून जाईल. कारण आम्ही सकाळ संध्याकाळ विनंती प्रार्थना करतो, त्या विनंती प्रार्थनेमध्ये सगळा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे. प्रश्न एवढाच उठतो की आम्ही सकाळी विनंती करतो ते औपचारिकता म्हणून करतो की आम्ही आमच्या बोंबलीच्या डेटापासून करतोय, हा सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. आणि सायंकाळची प्रार्थना करतो ती सुद्धा आम्हाला आमचं जीवन चारित्र्य कसं जगलं पाहिजे हे तिथं सांगितलेलं सगळं. मग दुसरं तिचं काय करायचं नाही करा, फक्त या मार्गाचे तत्वशब्द नियमाचं पालन करणे. मंडळ जेव्हा जेव्हा काही ज्या गोष्टीचा तुम्हाला आदेश देईल त्या मंडळाच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करणे. इतकंच बोलून मी 2 शब्द संपवितो. बोलताना काही चूक घडली असेल तर सर्वांना मी आदरणीय माणसांना, परमेश्वराला, बाबांना आणि सर्व उपस्थित सर्व सेवकांना क्षमा मागून इथे 2 शब्द संपवितो. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.